महाराष्ट्र संविधान ऑर्डनन्स फॅक्टरी वरणगाव येथील प्रवीण पाटील यांना एक राजपूत समाज भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे. आणि एक सोज्वळ मनमिळावू आणि एक साधंसुद्धा व्यक्तिमत्व सरांचं आहे. ते प्रत्यक्ष या ठिकाणी उपस्थित आहेत. सर, आपलं T24 नॅशनल न्यूज आणि आवाज भारत न्यूजमध्ये आपलं हार्दिक अभिनंदन, हार्दिक स्वागत. एक चांगल्या प्रकारचा भारतस्थ पुरस्कार आपल्याला प्रदान करण्यात आलेला आहे सर. आणि आपण एक चांगल्या प्रकारे सामाजिक कार्य करत असतात. जवळपास 15 ते 20 वर्ष झाली आपण समाज कार्य करत आहात. समाजाचं काही देणं लागतं या माध्यमातून आपण समाज कार्य करत आहात. सर, आपल्याला हा जो समाज या पुरस्कारासाठी निवड कशी झाली, थोडक्यात काय सांगा? जवळजवळ 25 वर्षापासून समाजकार्य चालत असतं. सुख दुःखात सामील होणं, प्रत्येक गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ, कुठे सुख दुःखात विद्यार्थ्यांना प्रोत्साहन म्हणून बक्षीस, शालोपयोगी वस्तू वाटप, असे बरेच समाजयोगी कार्य राबवणं. म्हणजे समाजासाठी वेगवेगळ्या प्रकारचे आपण उपक्रम राबवत असतात. विद्यार्थ्यांचा गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ, थोर पुरुषांची जयंती साजरी करणे, रक्तदान शिबिर वगैरे असे नेहमी कार्यक्रम राबवत असतात. म्हणजे आपण एक 15 ते 20 वर्षापासून सेवा करत आहात. चांगल्या प्रकारे समाजकार्य म्हणजे ड्युटी सांभाळून आपण हे समाजकार्य करत आहात. म्हणजे याची दखल घेऊन आपल्याला कदाचित ही पावती मिळालेली असावी असं मी या ठिकाणी प्रकर्षाने नमूद करतो. पाटील सर, एक महत्वाचं की हा जो समाज भूषण आपल्याला पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे, याच्या पुढे आपलं फ्युचरमध्ये विजन काय राहणार आहे? आपला काय माणूस राहणार आहे, काय सांगा? याच्या पुढे गरीब विद्यार्थ्यांना काय मदत करणं, सुखदुःखात सामील होणं, हे फ्युचर असणं व समाजयोगी कार्य राबवत राहणं. समाज म्हणजे महापुरुषांच्या जयंती यांच्यात नेहमी सामील होत राहणं, प्रत्येक महापुरुषांच्या आदर सत्कार यांच्या जयंती साजरी करत राहणं, या उद्देशित. म्हणजे जेवढा आपण तुम्हाला हा जो पुरस्कार मिळाला एक प्रेरणादायी पुरस्कार आहे. एक तुमच्या सुप्त कलागुणांना वाव मिळण्यासाठी हा प्रेरणादायी पुरस्कार आपल्याला प्रदान करण्यात आलेला आहे. या पुरस्काराच्या माध्यमातून आपण समाजामध्ये संदेश काय देऊ इच्छिता, मेसेज काय देऊ इच्छिता, काय सांगा? हा पुरस्कार माझा एकट्याचा नसून हा पूर्ण समाज बांधवांचा आहे. मी अर्पित करतो व समाज बांधवांना धन्यवाद व्यक्त करतो. एक म्हणजे हा पुरस्कार आपला केवळ एकट्याचा नसून समाजाला समर्पित केलेला आहे. सर, या पुरस्काराचं श्रेय पण कोणाला देणार, काय सांगा? ॲडव्होकेट राष्ट्रीय अध्यक्ष शिला बाबी, ॲडव्होकेट शिला बाबी व तसंच योगेंद्र सिंग कट्यार व विलास सिंग पाटील, प्रवीण सिंग राजपूत, दामोदर राजपूत व तसेच मित्रमंडळी यांना श्रेय जातं. कर्णी सेनेचे जिल्हाध्यक्ष संदीप सिंग राणा यांना श्रेय जातं. म्हणजे हा पुरस्कार आपला एकट्याचा नसून आपण यांना समर्पित केला आहे. समाजाला विशेषतः म्हणजे समाजाला समर्पित केला आहे. कर्णी राजपूत सेनेचे समाज जो आहे त्याला समर्पित केलेला आहे. या ठिकाणी प्रवीण पाटील यांनी एक सविस्तर अशी माहिती दिलेली आहे. त्यांना राजपूत समाजभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेलं आहे. आणि एक चांगल्या प्रकारचं त्यांचं जे कार्य आहे ते वाखाणण्यासारखं आहे. ते प्रत्येक समाजकार्यामध्ये भाग घेत असतात, पार्टिसिपेट होत असतात. गरीब मुलांच्या गणवेश वगैरे मोफत वह्या पुस्तके वाटप यासाठी ते हिरिरीने भाग घेतात. आणि त्यांनी वेगवेगळ्या प्रकारचे उपकरण घेऊन एक चांगल्या प्रकारचा समाजकार्य करण्याचा वसा घेतलेला आहे. जोगीलाल सुरवाडे, TV24 नॅशनल न्यूज, आवाज भारत.